वसई पश्चिम येथे मोलमजुरी करणाऱ्या एका मजुराचा मृतदेह सापडलेला आहे। वसई पश्चिमेकडे जे टेम्पो स्टँड आहे त्याच्या मागे पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे। तिथे पाईपलाईनचं गोडाऊन आहे आणि तिकडे काही मजूर राहतात। तिथे हा मृतदेह सापडलेला आहे आणि ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडलेला आहे तिथे मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या देखील आहेत। हा विविध ठिकाणी मोलमजुरी करतो, जिथे जमेल तिथे राहतो आणि नेहमी दारूच्या नशेत असल्याचं इकडच्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे। आणि ही संपूर्ण मृतदेहाचा जेव्हा वास यायला लागला त्यावेळेला ही गोष्ट समोर आली। अखेर माणिकपूर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि माणिकपूर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह वसई स्टेशनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलेला आहे। नेमकी ही याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही। ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू आहे हे पोस्टमॉर्टमच्या अहवालानंतर समोर येईल। परंतु ह्या मजुराच्या इथे हा एकटाच राहत होता। त्याच्या आसपास देखील त्याचे कोणी नातेवाईक नसल्याचं बोललं जातंय। जिथे काम मिळेल तिथे मजुरी करायचा, जमेल तिथे राहायचा, परंतु गेल्या 2 दिवसापासून हा इथे वास्तव्यास होता आणि याच ठिकाणी याचा मृत्यू झालेला आहे। मृत्यूचं कारणही अद्याप समोर आलेलं नाही। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।